श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना, मी जानकी. मागील भागात आपण निशांतचा अनावर झालेला राग पाहिला होता. तो एकसारखा अमरला मारत सुटला होता. या भागात आपण आणखी एका पात्राची ओळख करून घेणार आहोत. चला तर मग आपल्या कथेच्या पुढील भागाला सुरुवात करूयात. कथेचं नाव आहे जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी भाग 11. एक भारदस्त 70 ते 75च्या आसपासचं व्यक्तिमत्व. डोक्यावरचे केस पांढरे झाले होते, पण एकदम दाट होते. डोक्यावर टक्कल नावाची गोष्ट नव्हती. तरुण वयात जी बॉडी त्यांनी बनवलेली होती ती आजही मेंटेन होती. डोळ्यात, आवाजात जरब, राकट चेहरा, उंच धडधाकट असे अमरचे आजोबा श्री सदाशिवराव चौधरी एका हातात बंदूक घेऊन उभे होते. त्यांना बघून एक क्षण निशांतही घाबरला होता. त्याने लगेच अमरची कॉलर सोडली. स्मिता आणि वाणीला ते कोण आहेत माहीत नव्हतं. रमा आणि अमरची आजीही घाबरून बघत होत्या. त्यांना माहीत होतं प्रकरण जर हाताबाहेर गेलं तर आजोबा त्यांच्या मूळ रूपात देखील येतील. म्हणून आजी मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होत्या. सुमती, नव्या सुनबाईला रूममध्ये घेऊन जा. सदाशिवराव त्यांच्या भारदस्त आवाजात त्यांच्या पत्नी म्हणजेच अमरची आजी सौ सुमती सदाशिवराव चौधरी यांना म्हणाले. सुमती आजी लगेच वाणीकडे गेल्या. तिचा हात धरून तिला घेऊन जाऊ लागल्या. तिच्या मागे स्मिताही गेली. तसं आजोबांनी रागीट नजर निशांतवर टाकली. पूर्ण सत्य जाणून न घेता माझ्या नातवावर हात उचलण्याची तुझी हिंमत कशी झाली? आजोबा चढ्या आवाजात त्याला म्हणाले. निशांतने लगेच मान खाली घातली. काहीही का असेना, आजोबांची तो खूप इज्जत करत होता. आजोबा, असू द्यात. तो मामा आहे वाणीचा. त्याची काळजी साहजिकच आहे. अमर म्हणाला. तशी त्यांनी त्यांची करडी नजर त्याच्यावर रोखली. अमरने पटकन त्याची मान खाली घातली. त्यांच्या नजरेला नजर द्यायचं धाडस कोणातही नव्हतं. मध्ये बोललेलं त्यांना अजिबातच आवडत नव्हतं. तुला काय वाटलं? वाणीचा भूतकाळ आम्हाला माहीत नाही? सगळं माहिती आहे आम्हाला. तिचा भूतकाळ पण आणि अमरचं प्रेम पण. आमच्या संमतीनेच केलंय अमरने हे सर्व. त्याचं कारण जाणून घ्यायचंय तुला? आजोबा म्हणाले. तशी निशांतने मान वर करून त्यांच्याकडे पाहिलं. मित्तल माहिती आहे ना तुला? त्या मित्तलने तुझ्या भाचीला उचलण्यासाठी माणसे लावली होती. त्याचंही कारण आहे, ते म्हणजे माझा नातू प्रेम करतो तिच्यावर. अमरने आम्हाला ही गोष्ट सांगितली होती. तो कधीच आमच्यापासून काही लपवत नाही. आम्हा माफियांचे कामच तसे आहे. पण त्यात त्या पोरीची काय चूक? आम्ही अमरला तिला विसरायचा सोडायचा सल्लाही दिला असता, पण त्या मित्तलने तरीही तिला उचललीच असती. त्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागला. लग्न झाल्यानंतर ती सुखरूप राहू शकत होती, कारण तिच्या सुरक्षेसाठी आम्ही भक्कम आहोत. त्या मित्तलची एवढी हिंमत नाही की तो आमच्या समोर येऊ शकेल. अमर खरं प्रेम करतो तिच्यावर. तुलाही खूप वेळा बोलून दाखवलं ना त्याने, पण तू तिच्या भूतकाळाचं कारण पुढे करत राहिलास. अरे, जे काही तिच्यासोबत झालं त्यात तिचा काय दोष? आणि असं कुठे लिहिलं आहे का की विधवा स्त्रीने पुन्हा लग्न करू नये, संसार करू नये? नियती होती ती, घडून गेली. मग आता बोल, माझा नातू अजूनही चुकीचा आहे का? त्याने प्रेम केलं, ती चुकी केली का? तिचा जीव वाचवण्यासाठी तिच्याशी लग्न केलं, ती चूक केली का? हा, बोल. आजोबा चवताळून त्याला म्हणाले. निशांत त्यांच्या बोलण्याने शांत झाला. वाणीबद्दल आजोबा जे काही बोलले ते खरं होतं. तिलाही जगण्याचा अधिकार होताच, ताठ मानाने वावरण्याचा अधिकार होता. पण तिने स्वतःला एका कोशात बांधून ठेवलं होतं
आणि ते म्हणजे विधवेचा कोश, तो कलंक. पण तिच्या माथ्याचा तो कलंक पुसून अमरने त्याच्या नावाचं कुंकू लावलं होतं. तिच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतःवर घेतली होती. प्रेमात पण कोणी इतकं करत नाही. अशा परिस्थितीत कोणी साधा व्यक्ती असता तर लगेच हात वर केले असते. तुझा माझा काहीच संबंध नाही बोलून मोकळा झाला असता. पण अमरने प्रेम केलं तर ती निभावण्याची ताकदही ठेवली. तिचा काही दोष नसताना त्या दोघांच्या दुश्मनीत ती ओढली गेली होती, म्हणून स्वतःचाच रागराग करत होता. जेव्हा तो वाणीकडे जायला निघाला होता तेव्हाच त्याने आजोबांना फोन करून सांगितलं होतं. आजोबांनीही त्याला समजावून सांगितलं होतं आणि आजोबांच्या सांगण्यावरूनच त्याने तिच्याशी लग्न केलं होतं. आजोबांनाही वाणीची काळजी वाटत होती. दुश्मनीमध्ये त्या निर्दोष मुलीचा उगाचच बळी जात आहे असं त्यांना वाटत होतं. जबरदस्ती का होईना पण तिच्यासाठी तेच योग्य होतं. सगळी परिस्थिती लक्षात घेऊन निशांत एकदम शांत झाला. त्याने अमरकडे पाहिलं आणि त्याच्याकडे वळाला. शेवटचं माफ कर. नाही समजू शकलो मी तुला. तिच्यासाठीच केलं तू हे सर्व. नाही ऐकून घेतलं तुझं. तुझ्यावर हात उचलला. प्लीज एकदाच माफ कर. निशांत हात जोडून त्याची माफी मागू लागला. तसे अमरने पटकन त्याचे हात पकडले. त्याला जवळ खेचत घट्ट मिठी मारली. तसा निशांत ढसाढसा रडू लागला. त्यालाच पश्चाताप होत होता. इतक्या वर्षांची मैत्री पण त्याने अविश्वास दाखवला होता. त्याचं अमरलाही खूप वाईट वाटलं होतं. पण एक मामा म्हणून तो त्याच्या जागेवर योग्य होता. हे निशू, रडू नकोस यार. तू हसताना खूप छान दिसतोस. अमर हसत म्हणाला. तसा निशांत बाजूला झाला. डोंट कॉल मी निशू यार. मुलींचं नाव आहे ते. निशांत बाजूला होत डोळे पुसत म्हणाला. तसा जॉन आणि तो हसू लागले. निशांत आजोबांची माफी मागू लागला. त्यांनीही हसून त्याला माफ केलं. आता त्याची नजर जॉनकडे गेली. जॉन, आय एम रिअली सॉरी. निशांत बारीक चेहरा करून म्हणाला. त्याने जॉनवर हात उचललेला आठवलं. तसं एक गिल्ट त्याच्या मनात आलं. इट्स ओके सर, चालायचंच. जॉनही हसून म्हटला. पण आतून पोट फारच दुखत होतं. निशांतने 25 तसा मारलेला होता. बिचारा जॉन. आता त्याला वाटलं असेल की का निशांतला आपण ट्रेन केलं असेल. निशांतला सेल्फ डिफेन्स जॉननेच शिकवलेलं होतं आणि आज त्याच्यावरच भारी पडलं होतं. सर्व वातावरण हलकं झालं. मग आजोबाच बोलू लागले. निशांत, वाणीला कसंही करून समजावून सांग. ती इथे राहील तरच सुरक्षित राहील. तिने मानो न मानो. लग्न तर देवा ब्राह्मणाच्या आणि त्या अग्नीच्या साक्षीने झालेलं आहे. एक सून म्हणून ती आमची जबाबदारी आणि एक बायको म्हणून ती अमरचं कर्तव्य आहे. आजोबा गंभीर होत म्हणाले. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आजोबा. निशांत पटकन बोलून गेला. विश्वास माझ्यावर नाही, अमरवर ठेव. आजोबा त्याला समजावत म्हणाले. तसं निशांतने अमरकडे पाहिलं. हो. निशांत अमरकडे बघत हसला. तसा तोही हसला. आज आजोबांनी एक जिवलग मित्रांच्या जोडीला तुटण्यापासून वाचवलं होतं. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग निशांत आजोबा आणि अमरला सांगून सुमती आजींच्या रूमकडे निघून गेला. त्याला आता वाणीला कसं आणि काय समजावून सांगावं कळेना. आधीच वाणी रागात असणार. त्याच्या बोलण्याने अजूनच राग धरणार हे त्याला माहीत होतं. त्याने रूमच्या दरवाजावर नॉक केलं. तशी वाणी पटकन उठली आणि दरवाजा उघडला. निशांतने काही क्षण तिच्याकडे बघितलं
आणि मग तिला मिठी मारली. ती त्याच्या शांत राहण्याने गोंधळली होती. उगाचच धडधड वाढली होती. त्याच्या शांत राहण्यामागचं कारण तिला कळत नव्हतं. ती तशीच त्याच्या छातीला कवटाळून विचार करत उभी होती. कसा समजावणार निशांत तिला? ऐकेल का ती त्याचं? करेल का ती अमरला आणि या लग्नाला ॲक्सेप्ट? बघूया पुढील भागात. पुढील भाग लवकरच. जर तुम्हाला आपल्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या कथेचे सर्व अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.